नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जे माप मी तुम्हाला दाखवलेलं आहे या मापावरती आपल्याला कप ब्लाऊज डिझाईन शिवायचे आहे. आता स्लीवलेस ब्लाऊज आहे आणि चेस्ट साईज 29 आहे, कंबर 23, शोल्डर 16 दिलं आहे पण ॲक्च्युअलमध्ये 16 नसणार. आणि बघा 29 साईज चेस्ट आहे, तर 30 साईजचं मी ते कप वापरणार आहे. तर पहा 29 साईज आहे, 1 इंच प्लस करून तुम्ही वापरू शकता. तर ते अस्तर घेणार आहे, अस्तरवरती परफेक्ट कटिंग करून मग आपण ब्लाऊजच्या पीसवरती कटिंग करणार आहोत. तर आता कप्स ब्लाऊजचं कटिंग वेगळं असतं. ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊजला कप्स लावून ब्लाऊज शिवणार असता त्यावेळेस कटिंग वेगळं करायचं. म्हणजे याला 4 टक्स नाही घेता येत, याला 1 टक्स ब्लाऊजच शिवावा लागतो. आता 12.5 इंच उंची आहे, तर मला इथे 13.5 इंच उंची घ्यावी लागेल, कारण 1 इंच शिलाईमध्ये मायनस होतं. 5.5 इंच मी शोल्डर घेणार आहे. इथं त्यांनी 16 दाखवले, पण त्यांनी बहुतेक शिलाई मार्जिन पकडून हे 16 दिलेलं आहे, कारण हे माप मला दुसऱ्या एका टेलरने घेऊन पाठवलेलं होतं. हे मी घेतलेलं माप नाही. प्रत्येकाची माप घेण्याची पद्धत वेगळी असते. आता इथे 30 साईज चेस्ट आहे. जर अंगावर माप घेतलं असेल तर आपण प्लस करून 32 पकडूया, पण तरीसुद्धा एवढं होत नाही, म्हणून मी इथे माझ्या पद्धतीने 5.5 इंच शोल्डर घेतलं. आणि इथे डीप नेक आहे, 9 इंच उंचीचा मागचा गळा आहे, 5.5 इंच पुढचा आहे, त्यामुळे एवढं शोल्डर लागणार नाही. तर 5.5 इंच शोल्डर आणि 5.25 इंच आर्महोल घेतलेला आहे. या बाजूने सुद्धा मी चेक केलं आहे 5.5 इंचच आहे का नाही ते. आणि मग इथे आपण चेस्टची मार्किंग करणार. आता चेस्ट इथे 29 आहे, म्हणजे 30चं 7.5 चौथा भाग होतो, पण मी इथे प्लस अर्धा इंच करणार आहे, म्हणजे 8 इंच इथे करणार आहे. अर्धा इंच मी वाढवून घेणार आहे, कारण हे अंगावर माप घेतलेलं आहे. आणि कप्स लावताना थोडंसं लुजिंग सोडायचं आहे. अर्धा इंच किंवा 1 इंच तुम्ही लुजिंग सोडू शकता. आता मी ते अर्धा इंच लुजिंग सोडलेलं आहे आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घेतलेली आहे. त्यानंतर कंबर इथे आहे 23 इंच, तर आपण 24 पकडूया. अर्धा इंच आणि 1 इंच टक्ससाठी 1.5 इंच सिलाई मार्जिन आणि अर्धा इंच लुजिंग असं पकडून टोटल हे माप अगदी बरोबर होतं आहे. तर अशा पद्धतीने समजा हे फक्त ब्लाऊजचं फार्मचं माप झालं. पण आता आपण इथे अजून शोल्डर आर्महोल हे डाऊन करून घेणार आहोत. तर आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, डीप नेक ब्लाऊज आहे आणि इथे जर आपण आर्महोल जर डाऊन नाही केलं तर गळा उतरणार. त्यामुळे इथं अर्धा इंच आर्महोल आहे, ते आधी डाऊन करून घ्यायचं. ते बघा, या बाजूने हे जे आर्महोल आहे हे अर्धा इंच मायनस करायचं आहे, म्हणजे आतमध्ये घ्यायचं आहे आणि मग हा आकार देऊन घ्यायचा आहे. तर थोडंसं आर्महोल आत घेतल्यानंतर आता इथे दोन्ही आर्महोलचं, बाहेरच्या आर्महोलचं आणि आतल्या आर्महोलचा सेप द्यायचा आहे. आतल्या आर्महोलसाठी 1 इंच आणि बाहेरच्या आर्महोलसाठी 1.25 इंच असा मार्किंग करून मी ते सेप देऊन घेत आहे. आता इथे थोडंसं 1/4 इंच खाली डाऊन करून घ्यायचं आहे, म्हणजे ब्लाऊज फिटिंगला छान बसतो. आता इथे अर्धा इंच जे आहे गळा डाऊन करायचा आहे, म्हणजे शोल्डर उतरत नाही. ह्या छोट्याशा काही गळा डाऊन करणं झालं किंवा आर्महोल डाऊन करणं झालं, हे गळा उतरू नाही म्हणूनच्या टिप्स आहेत. बाकी ह्यात फार काही चेंज होत नाही. फक्त अशा पद्धतीने जर डीप नेक असेल आणि आर्महोल डाऊन केलं तर गळा उतरत नाही. आता इथे आपण कंबर आणि टक्ससाठी तर मार्जिन केलेलं आहे, पण ज्यावेळेस आपण कप्स लावतो तिथे आपल्याला 1.5 इंचाचा टक्स घालावा लागतो आणि इथं आपण 1 इंच टक्ससाठी घेतलेला आहे. त्यामुळे आता मी बाजूला 1.5 इंचाचं मार्जिन आणि वरती आर्महोलच्या बाजूला अर्धा इंचाचं मार्जिन वाढवून घेतलेलं आहे, थोडं लुजिंग व्हावं म्हणून. आणि बंद बाजूकडून पुन्हा 3.5 इंच मार्किंग करून घेतले, जे आपण रेग्युलरसाठी ब्लाऊजसाठी किंवा आपण प्रिन्सेस कट ब्लाऊजला जसं बंद बाजूकडून मार्किंग करतो त्याच पद्धतीने 32 साईज चेस्टसाठी तुम्ही 3.5 इंचावर मार्किंग करून घ्या. त्यानंतर पुढच्या गळ्याचं मार्किंग केलेलं आहे 2.25 इंच रुंद वरच्या बाजूने आणि खाली 2.5 इंच रुंद असं गळ्याचं मार्किंग करून ह्याला सिंपल गोल गळ्याचा शेप देणार आहे. बॅक साईडला पण गोल गळा आहे आणि फ्रंटला पण गोल गळा आहे. ज्यावेळेस तुम्ही कप्स ब्लाऊज शिवता त्याला शक्यतो तुम्ही बॅक साईडनंच हुक करा. आता इथे आपल्याला मेन काढायचं आहे फुल बस्टचं मार्किंग. आता फुल बस्ट कसं काढायचं हे पहा. इथे मी जे 8 इंच घेतलेलं आहे ही चेस्ट साईज आणि हा जो पॉईंट आहे 8 पासून 1 इंच खाली म्हणजे 9 इंच हा झाला फुल बस्ट पॉईंट, म्हणजे जे कपचं आपलं टोक आहे मेन
मधला भाग तो या फुल बस्ट पॉईंटवरतीच आला पाहिजे. आणि या फुल बस्ट पॉईंटच्या खाली पुन्हा एक मार्किंग करायचं आहे 1 इंचावरती, आणि 3.5 इंचावरती जे आपण मार्क केलेला आहे त्याला हा टक्स जोडून घ्यायचा आहे. कारण इथं जो आपण टक्सचं मार्किंग केलं तिथपर्यंत टक्स येणार, आणि जो मधला मी डार्क स्टार केलेला आहे तिथे मात्र तुमचं कपचं जे मेन पहिला डॉट आहे तो येणार, म्हणजे फुल बस्ट पॉईंट येणार. आता मी दोन्ही भाग खालच्या बाजूने जॉईंट होतं ते वेगळं केलं आणि साईडचं कटिंग करून घेते. त्यानंतर आता बॅक साईडचं आपल्याला मार्जिन कमी करायचं आहे. हे फ्रंट साईडचा पार्ट आहे, त्यामुळे मी आता बॅक साईड जे आपण अगोदर मार्किंग केलेलं होतं तिथे मी दोन्ही बाजूने चॉकने मार्क करून घेते आणि सरळ लाईन मग नंतर आपण आखून घेऊ. कारण बॅक साईडला एक्स्ट्राचं मार्जिन वाढवण्याची गरज नाही, फक्त पुढच्या बाजूने आपण कप्स लावणार असतो म्हणून इथे मार्जिन वाढवायचं असतं. आता सगळ्यात आधी मी हे दोन्ही पार्ट वेगळे करते. हा आहे फ्रंट पार्ट. आता बॅक पार्टचं मी तुम्हाला म्हटलं की आपण इथे मार्किंग करणार आहोत, तर हे मी जे थोडं डॉट देऊन ठेवले तिथे मी सरळ आता स्केलने मार्किंग करते. हा झाला आपला मागचा पॉईंट. तर अशा पद्धतीने बॅक साईडचं हे मार्किंग. आणि आता इथे आपण गळा घेणार आहोत, तर इथे मी गळ्याला मार्किंग केलेलं नव्हतं. पुढचा जेवढा गळा ठेवलेला आहे तेवढाच घ्यायचा आहे. हवं तर तुम्ही असं मार्किंग करून घ्या आणि मग या गळ्यापासून खाली उंची घ्यायची. आता आपल्याला इथे तयार 9 इंच गळा पाहिजे, तर मग मी इथे 9.5 इंचावर मार्क करणार, कारण शिलाई करून अर्धा इंच मायनस होतं म्हणून इथं 9.5 इंचावर मार्किंग करायचं. आणि या गळ्याला सुद्धा तुम्हाला जो शेप द्यायचा आहे तो देऊन घ्यायचा. मी इथे सिंपलच गोल गळ्याचा शेप देऊन घेणार आहे. आता थोडंसं बाहेरच्या बाजूने मी घेणार आहे, कारण थोडासा डीप त्यांना गळा हवा आहे म्हणून मी अशा पद्धतीने बाहेरच्या बाजूने थोडासा गोलाकार देऊन घेतला आहे. डीप गळ्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने मार्किंग करू शकता. आता हे मी कटिंग करणार नाही, कारण हे मी शिलाई करताना डायरेक्ट इन आऊट शिलाई करणार आहे. इथे हात शिलाईची पट्टी किंवा गोटपट्टी लावणार नाही. आता पुढचा जो आर्महोल आपण कट करायचा राहिलेला होता तो कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आता फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट झालेला आहे. इथं ह्या ब्लाऊजला स्लीव्ज बनवायची नव्हती म्हणून मी स्लीव्जचं कटिंग सांगितलेलं नाही. तर तुम्हाला जर स्लीव्ज बनवायची असेल तर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये स्लीव्ज कटिंगचा व्हिडिओ देईल, तो तुम्ही पाहून घ्या. त्यामध्ये मी चेस्ट साईजनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या चेस्ट साईजच्या स्लीव्ज कशा कटिंग करायच्या हे शिकवलेले आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला स्लीव जर कटिंग करायचे असेल तर काही अडचण येणार नाही. तर आता मी ते दोन्ही टक्सचं मार्किंग करून घेतलं आहे फुल बस्टच्या, आणि आता आपण करणार आहोत शिलाई. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी शिलाईचा व्हिडिओ मात्र दुसऱ्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला पाहायचा असेल तर मी उद्या अपलोड करण्याचा प्रयत्न करीन. त्यामुळे आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, कमेंट पण करून सांगा तुम्हाला जर शिलाईचा व्हिडिओ पाहायचा असेल तर. चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.